नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, यामध्ये दिव्यांग असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी राज्यामध्ये दोन महत्त्वाच्या बाबी सुरू आहेत. त्यामध्ये संबंधित लाभार्थ्यांचे कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये जमा करणं आणि त्यानंतर जे दिव्यांग बांधव आहेत त्यांची माहिती दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदवणं किंवा त्यांचं प्रोफाईल क्रिएट करणं. या दोन गोष्टी चर्चेच्या असताना एका महत्त्वाच्या गोष्टीकडे राज्य सरकार विभाग कदाचित लाभार्थ्यांचं सुद्धा दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा हप्ता आलेला नाहीत त्यांचे पैसे का आलेले नाहीत आणि ज्यांना या महिन्याचे पैसे आलेले नाहीत त्यांना एप्रिल महिन्यामध्ये पैसे येतील किंवा नाही येणार. विभागाच्या स्तरावरून असं कळतं की ट्रान्झॅक्शन फेल्ड या कारणामुळे हे पैसे आम्ही त्यांच्या खात्यामध्ये दिलेले नाहीत. परंतु विभागाच्या जे काही तहसील कार्यालय आहेत त्या तहसील कार्यालयाच्या माध्यमातून असं सांगण्यात येतं की आमच्याकडून सगळं काही क्लिअर आहे, तुम्हाला 24 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये दिले जातील, अशा पद्धतीची माहिती समोर येताना दिसत आहे. परंतु मित्रांनो, आत्तापर्यंत या अगोदर म्हणजे आत्तापर्यंत DBT प्रणाली सुरू झाली त्या DBT प्रणालीच्या पासून ज्या लाभार्थ्याचे पैसे काही कारणास्तव आलेले नाहीत त्यांना पुढील महिन्यामध्ये एकत्र पैसे आलेले नाही किंवा नंतर त्यांच्यासाठी वेगळी DBT करण्यात आली, अशा पद्धतीचं कुठेच घडताना दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला हे पैसे येतील किंवा नाही येतील हा अतिशय महत्त्वाचा प्रश्नचिन्ह समोर येतोय. आता तहसील कार्यालयामधील एवढे महान अधिकारी सांगतायत त्यामुळे आपण त्यांना डायरेक्ट चुकीचं सांगताय असं म्हणणं बरोबर नाही, पण तो प्रश्नचिन्ह माझ्या मनामध्ये कायमचा आहे. तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाने कमेंट्स करायची मित्रांनो. परंतु मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाची बाब तुम्हाला सांगतोय, ज्या लाभार्थ्यांना मार्च महिन्याचे पैसे आलेले नाहीत त्यांना एप्रिल महिन्याचे पैसे येतील का किंवा नाही येतील हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्नचिन्ह आहे. कारण मित्रांनो, मार्च महिन्याचे पैसे तुम्ही दिलेले नाहीत, का दिलेले नाहीत याचं कारण सुद्धा राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं नाही किंवा कोणत्याही विभागीय अधिकाऱ्याने किंवा कार्यालयाच्या माध्यमातून परिपत्रक किंवा प्रेस नोट कोणत्या प्रकारची जाहीर करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे हे पैसे तुमचे का थांबलेत याचं उत्तर मात्र समोर येताना दिसत नाही. परंतु मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना मार्च महिन्याचे पैसे आलेले नाहीत त्यांचं जर फक्त ट्रान्झॅक्शन फेल्ड हे जर कारण असेल तर त्यांच्या बाबतीत सुद्धा लाभार्थ्यांच्या संदर्भात विभागाने स्पष्टपणे सांगितलं गेलं पाहिजे की ज्या लाभार्थ्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांचे पैसे हे येणार नाही किंवा येतील किंवा त्यांना एप्रिल महिन्याचे पैसे येण्यास कोणत्याही प्रकारची अडचण नाही. परंतु लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातोय की सर, एप्रिल महिन्यामध्ये जर पुन्हा असं जर झालं तर याला जबाबदार काय? कारण आम्ही एका महिन्याचं पैसे नाही आलं म्हणून आम्ही ॲडजस्ट करू शकतो, पण पुन्हा जर एप्रिल महिन्याला सेम प्रॉब्लेम जर आला तर आम्ही काय करायचं? जर आमचं खरंच ट्रान्झॅक्शन फेल्ड या कारणामुळे हे पैसे जर थांबले असतील तर ठीक आहे, पण एखाद्या लाभार्थ्याचं कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे जर पैसे थांबले असतील तर त्याला त्या गोष्टीची जाणीव करून दिली गेली पाहिजे, त्याच्याकडून ते कागदपत्र घेतले गेले पाहिजे आणि एप्रिल महिन्यासाठी जे काही पैसे त्याच्या खात्यामध्ये येण्यास अडचण निर्माण होत आहे तर ती सॉल्व्ह झाली पाहिजे. अशा पद्धतीचं विचारणा लाभार्थ्यांच्या माध्यमातून केली जाते, विनंती केली जाते. परंतु या ठिकाणी प्रशासन असेल, विभाग असेल, कोणत्याही प्रकारचं स्पष्टपणे कारण समोर न ठेवता या ठिकाणी बोलण्यास नकार देत आहे किंवा जे काही लोक बोलत आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य समोर येताना दिसत नाही. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांच्या वतीने सरकारकडे अशी विनंती असणार आहे की सरकारने ते स्पष्टपणे सांगावं की पुन्हा DBT होणार नाही किंवा त्याने पैसे येत म्हणजे ज्यांचे पैसे आलेले नाही त्यांचे पैसे येऊन जातील किंवा नेक्स्ट महिन्यामध्ये ते इन्क्लूड होऊन येतील किंवा ज्यांचे मार्च महिन्याचे पैसे आलेले नाही ते फक्त ट्रान्झॅक्शन फेडमुळे पैसे थांबलेले आहेत, बाकी कागदपत्रामध्ये कोणत्या प्रकारची अडचण नाही आहे, त्यांना एप्रिल महिन्याचे पैसे स्पष्टपणे येतील. अशा पद्धतीचं एखादं पत्र किंवा प्रेस नोट जाहीर केली पाहिजे किंवा आपली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती एखादं टॉपअप नोटिफिकेशन दिली पाहिजे. अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी ठेवतोय. मित्रांनो, ही मागणी बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटतंय? प्रत्येकाने कमेंट्स करा. सरकार तुमच्या बाबतीत या पद्धतीचा हलगर्जीपणा करतंय या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय? प्रत्येकाने कमेंट्स केली पाहिजे. कारण मित्रांनो, दोन गोष्टी चर्चा असताना हा मुद्दा बाजूला राहता कामा नये. कारण ज्या लाभार्थ्यांना मार्चचे पैसे आले नाहीत कदाचित त्यांना एप्रिलचे सुद्धा पैसे येणार नाही. मग या गोष्टीला जबाबदार कोण याची जाणीव आपण सरकारपर्यंत किंवा विभागापर्यंत किंवा अधिकाऱ्यापर्यंत दिली गेली पाहिजे. नाहीतर जैसे ते असे लाभार्थ्यांची संख्या कमी करताना आपण यापूर्वी सुद्धा खूप बघितलंय आणि या महिन्यात पुढच्या महिन्यात असं होऊ नये यासाठी प्रत्येकाने जागरूक राहून सतर्क राहून सरकारला विभागाला जाब विचारला पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतंय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? प्रत्येकाने कमेंट्स करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.